पण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला मात्र शिक्षा झालीच पाहिजे. जर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोषी असेल ना, मी म्हणते कोर्ट त्यांना सजा देणारच. कोर्टाचा बाप कुणीच नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सरकार, मी वारंवार सांगते, हे काय ठाकरे सरकार नाही किंवा हे काय पवारचं पण सरकार नाहीये. हे कुणाचं सरकार आहे? हे भाजपचं सरकार आहे बरं का. इथे दिशा सालियन आहे ना, तिला कपडे काढून फेकून दिली होती. तिथले सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. तिला मारणारे कोण आहे त्याचा शोध आतापर्यंत अद्यापही लागलेला नाही. तुम्ही प्रकरणं दाबली आहेत, दडपली आहेत. ज्याच्यावर आरोप होत होते, हे आरोपच आहे आता धनंजय मुंडेवर, हे आरोप आहेत. मग ज्या वेळेला आदित्य ठाकरेवर आरोप होत होते, आदित्य ठाकरेने राजीनामा दिला होता का? दिला होता राजीनामा. आदित्य ठाकरेने सुद्धा 2-2 लोकांचा जीव घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, याचं समर्थन नाहीच आहे. मारेकरांचं समर्थन नाही आणि जसं मारलं त्याचंही समर्थन नाही. त्यांना शिक्षा भयंकर पद्धतीने, मी म्हणते यांच्यावर आहे ना, त्या जिथं त्या संतोष अण्णा देशमुख यांना मारलेलं आहे ना, त्याच ठिकाणी म्हणून मी तर म्हणते त्या अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना, जे मारणारे आहेत ना, त्यांच्यावर मुतायला लावावं. अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना मुतायला लावावं त्यांच्यावर, आणि त्याच पद्धतीत त्याच ठिकाणी मारावं, तिथंच मारावं. परंतु मला सांगा, हे सुद्धा कुणाचं तरी लेकरू होतं ना, सुशांत सिंग राजपूत, ती दिशा सालियन. का बरं हे प्रकरण दाबण्यात आलं, दडपण्यात आलं? ते का बरं काढलं नाही? सुप्रियाबाई, ओ सुप्रियाबाई, तुम्ही एवढं पार त्या नाक ताणून बोलताय, पार बेंबीच्या देठापासून सकाळपासून बोलताय. तो रोहित पवार पार काय सांगायचं, इतक्या जोरजोरात बोलतोय. आणि आता तर आणखी एक पोस्ट बघितली सामवाल्यांनी टाकलेली, की ते संभाजी ब्रिगेडवाले म्हणतायत की फडणवीसने पण हे द्यावा, राजीनामा द्यावा. अरे भांग पिता का काय तुम्ही दिवसा ढवळ्या? जरांगे, संभाजी ब्रिगेडवाले भांग पिता का रे? नशेमध्ये असता का तुम्ही? किती पालघरच्या साधूंना तो नाही व्हिडिओ पुढे आला होता का? तेव्हा का बरं नाही सगळ्यांची आत्मा अशी कापली? म्हातारा माणूस होतं ते, तर पळत होतं, रडत होतं. किती मला सांगा ना, यांच्या काळात मध्ये किती क्रूर घटना घडलेल्या आहेत यांच्या काळात. पण मला सांगा ना, तुम्ही जे कसं काय यांना कळलं नाही? सुप्रियाबाई पार नाक ताणू दिलाय, राजीनामा घेतलाय सुप्रियाबाई. फडणवीस साहेबांनी राजीनामा घेतलाय, कळलं ना? तुम्ही काय केलं ग? लय लागली नागपुरात ताणून बोलायला. तुम्ही काय? संतोष अण्णा देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने मारले, छळ हाल करून मारले, त्याचे फोटो आपल्या पुढे आले. ते सुद्धा त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटच आहेत, ते फोटो ब्लर केलेले आहेत, क्लिअर दिसत नाही. तरी सुद्धा आपला सगळ्यांचाच, म्हणजे रात्रीपासून सगळ्यांचा राग अनावर झालेला आहे. कुणीच नसेल की त्याला त्यांचा राग येत नसेल, किंवा त्या व्यक्तीला वाटत नसेल की ही जर माझ्या हाती लागलीत ना, मी या लोकांचं काय करेल. प्रत्येकाच्या भावना आहेत ह्या. परंतु याच बरोबर एक गोष्ट ही निदर्शनात आली, की इतक्या दिवस बिळात लपलेले जरांगेचे कार्यकुत्रे आता रात्रीपासून बाहेर आलेत परत, आणि लागलेत परत भुकायला. मला सांगा, तुम्हाला खरं संतोष देशमुख म्हणजे कधीपासनं, सकाळी राजीनामा झाला का तेव्हापासून यांचं, धनंजय मुंडेचा, ह्यांचं जास्त चालू झालं. मला सांगा, तुम्हाला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला दोषी ठरवायचं, ठीक आहे ठरवा. त्यांना दोषी ठरवून तुम्हाला जे मुख्य आरोपी आहेत त्यांना सोडायचंय का? म्हणजे या लोकांचं असं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांवर तुम्ही सह आरोपी त्यांना करा, त्यांना तुम्ही निर्दोष सोडलं तरी चालेल. कुणाला? घुले आणि घुले गँगला. घुलेला आणि त्याच्या सोबत जे आहेत ना, कोणते 3-4, त्यांना निर्दोष सोडलं तरी चालेल, आमचं काहीच म्हणणं नाही, असं जरांगे आणि त्याच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ते माणसं नव्हते का? सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन, हे माणसं नव्हते का? पालघर साधू हत्याकांड, ते काय होतं? यांच्या काळात मध्ये घटना तर घडल्याच, परंतु त्या दाबण्यात सुद्धा आल्यात. त्यावेळेला का बरं, का नाही आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला? का नाही दिला राजीनामा? द्यायला पाहिजे होता ना.
एकाला असा न्याय आणि एकाला असा न्याय, हा बरं नव्हे असं नाही का. आणि सुप्रियाबाई जे काय एवढ्या पोट तिडकीने बोलतायत ना, तर मुळात मध्ये तुमच्या पक्षात मध्ये जरा डोकावून बघा, तुमच्या बापाने ना त्या तुमच्या पक्षाच्या विहिरीत मध्ये किती जण मारून टाकलेत. तो एक पंजाबी आहे ना, तो तुमच्या बापाच्या करम कहाण्या सांगत असतो, ते ऐका जरा, तुम्हाला नसेल माहिती तर. कदाचित तुम्हाला रात्री नंतर नाही का काय कळत नसेल. काय बोलायचं आता तुमच्यावर, जग जाहीर आहे सगळं काही, परंतु सर्वसामान्यांना बोलण्याचा अधिकार नाही ना. बोलण्याचा अधिकार फक्त राजकारण्यांना, ते पण असेच ठराविक राजकारणी, त्यांनीच बोलायचं. जर कोणी बोलायला गेलं ना, तर तुम्ही त्याची उचल बांगडी, तुम्ही त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे, तुम्ही त्याला आतमध्ये टाकत होते. तुमच्या काळात मध्ये, तुमच्या 2.5 वर्षात मध्ये तुम्ही थोडा त्रास नाही दिला, तुम्ही समाजाला भयंकर त्रास दिलेला आहे. तुमच्या 2.5 वर्षात लय माज केला तुम्ही लोकांनी. आणि आत्ताही तुमचं काय चाललं, तर तुमच्या गोष्टी लपवण्यासाठी, तुमच्या गोष्टी झाकण्यासाठी, तुमचं जे काय कांड चालू आहे ना, ते कांड समाजापुढे येऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काय करणं लावलं, हातझारांग्या बसवलेला. तू बस बाबा, तू आपला नाही का पेटवत ठेवायचा महाराष्ट्र, तू पेटवून दे महाराष्ट्र, बाकी काय आम्ही बघतोय उघड्या डोळ्याने. ते तिथं ते बसलं म्हणजे कसं आहे, ह्यांनी केलेल्या चुकांकडे लक्ष जात नाही ना. मग असं तुम्ही जे काय लावलंय ना, हे दुटप्पी भूमिका आहे रे तुमची, बरोबर नाहीये. ही तुमची जी भूमिका आहे ना, ही फार चुकीची आहे. चांगली भूमिका नाहीये तुमची, समाजहिताची भूमिका नाहीये तुमची. नीचपणाचा कळस गाठलाय या लोकांनी. काय यांना माज आलाय काय, हे सकाळपासून बाप रे बाप, असे बिळातनं बाहेर निघलेत. बसा 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 बसा. म्हणजे यांना त्या मारेकऱ्यांना मी म्हणते, उद्या फाशीची शिक्षा झाली ना, तरी यांना काही सुखदुःख नसणार आहे त्यांचं. यांचं म्हणणं काय आहे, फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड बस, यांना फाशी चढवा. नंतर जे मेन आहेत का ज्यांनी मारलेले, त्यांना सोडून दिलं तरी चालेल, त्यांच्याशी यांना काहीच सुखदुःख नाहीये. जो आरोपी फरार आहे हे त्याच्यावर बोलत नाही, यांचं फक्त एकच आहे, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे. वाल्मिक कराड, अरे कायदे आहेत, कायदे आहेत, या देशाला संविधान आहे, हमकरो से कायदा नाहीये. ते आरोप सिद्ध सुद्धा झाले पाहिजेत ना कोर्टामध्ये. का तुमच्याकडे काही पुरावे नाही, काहीच नाही, तुम्ही फक्त काहीतरी माणसान कोर्टापुढे आणि कोर्टाने मान्य करायचं, असं कसं होईल. हा, उठलं की फोन करायचा आणि काहीतरी शिव्या द्यायच्या, उठलं की फोन करायचा आणि काहीतरी घाण बोलायचं. तुमच्या असल्या घाण बोलणारा याला घाबरते होय मी. तुमच्या अवलादी औरंगजेबच्या कशा आहेत ना, हे तुम्ही दाखवून देताय. आमचा बाप औरंगजेबच होता, आम्ही जरांगेचेच सगळे सोयरे आहोत हे दाखवून देता. काही फरक नाही पडत आहे मला. असल्या मारायच्या धमक्यान पिंग्या, हे शेबड्या हो, निघा सुटा, बेवड्या हो, गांजा फुक्या हो, फोन करता मला होय रे. गांजा फुकून बोलता येतंय का नीट. सकाळी सकाळी दिवसा ढवळ्या सुद्धा हे दारू पितात ही लोक आणि फोन करतायत. मी आत्ता बघा एक स्क्रीनशॉट टाकला, इतके फोन केलेले आहेत त्यांनी मला ना की बाप रे बाप. आणि बोल धन्या मुंडेला तू शिव्या दे, तुझ्या बापाची नोकरी होय रे मी, मला ज्याला द्यायच्या शिव्या त्याला देईन, ज्याला बोलायचं तू कोण मला सांगणार आहे याला. तुझ्या ते आता आहे ना, मला युट्यूबने सुद्धा आणि फेसबुकने सुद्धा काही बंधनं लावलीत नाही, इथं सुद्धा बोसडला असता तुझा जरांग्या. पण त्याच्या बापाच्या बापाला पण भीत नाही मी, औरंगजेबला पण भीत नाही, कळलं ना. हा भाड्या हो, तुम्हाला आहे ना न्याय मिळवायच्याशी घेणं देणंच नाही काही. खऱ्या अर्थानं तुम्हाला न्यायच नकोय, तुम्हाला फक्त स्टंटगिरी करायची आहे. तुमच्या वाकडुद्दीनचं ऐकून वाकडुद्दीननीच त्याला पोसला पहिला, या वाकड्याला लावा चांगला कामाला. स्वतः त्याचं हे आहे, व्हिडिओ आहे, तो म्हणतो किती मी काय काय याचे प्रकरण दाबले, म्हणतो किती दडपले माझं मला माहिती आहे. ते जर काढलं ना तर याला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. मग तू का दाबले, तुझे हात कुणी बांधले होते, शरद पवार. तुझा पक्ष बदनाम होऊ नये म्हणून तू त्यावेळेला त्याच्या याच्यावर झाकण टाकलं ना. पण आमचे फडणवीस साहेब तसे नाहीयेत, आमचे फडणवीस साहेब सगळ्यांना उघडं करत असतात. तो मी वारंवार सांगत असते की मूल जरा चुकलं ना तर दोष त्याच्या आईवडिलांना दिला जातो की तुम्ही संस्कार चांगले दिले नाहीत. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे जर चुकले असेल ना, त्याला कारणीभूत फक्त शरद पवार आहेत. कारण शरद पवाराच्या पक्षात मध्ये होते ना धनंजय मुंडे, शिकवण शरद पवारची होती. मार तोड, कुणाला खूपच काही कर, बस पक्षाला फंड पाहिजेत, पक्ष वाढवण्यासाठी पैसे पाहिजेत, मग खंडाण्या जमा कर, काय कर जर केले असेल तर, असं म्हणते मी.
केलं का नाही मला माहित नाही. केलं असेल तर शरद पवारांनीच सांगितलं. कारण देवा भाऊ तर असं काय आमच्या अजिबात नाही, चालतच नाही ते. आणि तुमच्या 1.5 वर्षात मध्ये काय त्यांनी एवढे कांड केले नाहीत. मग त्यांनी जर हे कांड केलेले आहेत आणि ते कांड जर तुम्हाला माहिती आहे की हे कांड केलेले आहेत, हे कांड खरे आहेत, सत्य आहेत, तर याचा अर्थ 100% तुमचे शरद पवार साहेब त्याच्यामध्ये सहभागी आहेत. पूर्णपणे सहभागी आहेत तुमचे शरद पवार साहेब त्याच्यामध्ये. फराणीचे लोक आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आदित्य ठाकरेंनी का बरं नाही दिला त्यावेळेला राजीनामा सांगा ना. पालघर साधूचं ते हत्याकांड का बरं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाही दिला. घरकोंबडा मुख्यमंत्री घरात बसत होता आणि लाईव्ह घेत होता. भुकणारे तुम्ही, काय केलं रे तुम्ही. घरात बसून भुकत बसलेत. कुणाला न्याय दिलाय तुमच्या कार्यकाळामध्ये. तुम्ही कुठली विकास कामं केलीत का. काही केलं नाही. जनतेचा पैसा घशात घातला आणि मस्त आयुष्य आराम केला. ह्याच्या पलीकडे तुम्ही काहीच केलं नाही. चला, हरकत नाहीये.